नाही नाही नाही, मला मला दागिन्याने हातच लावायचा नाहीये. या जोजो मॅममुळे काय वेळ आली माझ्यावर. जोजोचा प्लॅन म्हणजे हाराच्या चोरीबद्दल तर नसेल. हॅलो हॅलो जोजो, मी काय मिस मयुरी? मिस मयुरी बोला. ब्युटी अगं पार्टीत बोलपट सरांनीच गोळ घातला होता. त्यात काय नवीन, ते नेहमीच गोळ घालतात. नाही ब्युटी, पण यावेळेला ते एकटे नाहीयेत. म्हणजे अगं नाही नाही नाही, मला मला दागिन्याने हातच लावायचा नाहीये. या जोजो मॅममुळे काय वेळ आली माझ्यावर. ती जोजो त्यांच्या सोबत आहे? हो, म्हणजे आता खात्रीने सांगू शकत नाही मी, पण मला शंका आहे. ती जोजो ती नेहमी तुझ्यावर संशय घेते ना? पण ब्युटी मला एक कळत नाही, तिला जर का राजवीर सर हवे तर मग ती असं का करेल? हे मयू अबे सीधे साधे इंसान, या लोकांचे ना ते खायचे हे दात वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे असतात. तू ना पण तू तुझं इन्व्हेस्टिगेशन असं एकदम चालू ठेवा. हो, पण मी डायरेक्ट जाऊन तिला विचारू शकत नाही ना. हा रे, ते पण एकदम बरोबर आहे. ए मयू, तू अशी मागे हटू नको. आपल्याला काहीतरी हे पुरावा सापडेल आपल्याला काहीतरी. हा ठीक आहे, चल मी ठेवतो आता फोन. बाय. हा बाय बाय. टोपी बोललास का राजवीरशी? मॅम तुम्ही इथे? हो म्हणजे नाही, मी बोलणारच होतो सरांशी. म्हणजे नाही, तू विसरू नकोस. तू मला प्रॉमिस केलंयस की तू राजवीर समोर माझी बाजू घेणार आहेस. ओके, त्याला कळायला हवं ती मयुरी त्याच्यासाठी योग्य नाहीये. चोर आहे ती. तसं पण सगळ्यांनी बघितलंय तिच्या पर्स मध्येच दागिना होता, हो की नाही? सी, तुझा पण जॉब वाचेल आणि माझ्या राजवीरला कळेल ती चिपो मयुरी नक्की काय चीज आहे ती. थिंक. तसं पण तुझ्याकडे कमी तास बाकी आहे. थिंक टोपी, थिंक. खरं कधीच लपून राहत नाही जोजो. जसं मयुरी चोर नाही हे खरं आहे ना, तसंच यामध्ये दुसऱ्या कोणाचा तरी हात आहे हे पण तितकंच खरं आहे. आणि हे खरं मी शोधून काढणारच. ची सुरुवात मला बोलपट सरांपासूनच करायला हवी. मिस मयुरीने मला अचानक असा फोन केला, जोजो बद्दल काहीतरी बोलायचं म्हणून फोन मध्येच कटही केला. मी नको म्हणालो होतो ना. हा काय झालं सर? तू जोजोचं टेन्शन घेऊन मिस मयुरींना फोन केलास ना? मी नाही केलं सर. जर तू फोन केला नाहीस तर मिस मयुरीने मला असं अचानक का फोन केला असेल? आणि जोजो बद्दल काहीतरी बोलायचंय असं बोलून अर्धवट काहीतरी बोलून फोन कट केला त्यांनी. भाऊसाहेब, ते जोजो आणि माझ्या जोडी लावण्याबद्दल काही बोलला नाहीस ना तू मिस मयुरींना? नाही सर, असं काही नाही. गुड. मी त्या चोरीच्या केसकडे जास्त लक्ष द्या भाऊसाहेब, आणि त्यात हवं तर ते जोजोची हेल्प घे. सर, पुरावा नसल्याने मला आता काहीच सांगता येत नाहीये, नाहीतर संशय जोजोवर पण आहे. काही बोललास का भाऊसाहेब? नाही सर. भाऊसाहेब, जर तू फोन केला नव्हतास तर अचानक असा का फोन केला असेल मिस मयुरीने मला? आणि जोजो बद्दल काहीतरी बोलायचं म्हणून मध्येच फोन कटही केला. मिस मयुरींनाच फोन करून विचारतो. नाही सर, नको. नाही, थांब, विचारायला तर हवंच.
भाऊसाहेब तूच लाव त्यांना फोन. मी नाही नाही नको सर, अहो बिझी असतील त्या. हे तूच का स्वतःहून ठरवतोयस? एक काम करतो, मीच लावतो फोन त्यांना. अरे वा, म्हणजे चोरीची केस सॉल्व्ह होणार आहे वाटतं. भाऊसाहेब, अरे मिस मयुरींबद्दल आपण बोलत होतो आणि बघ त्यांचाच मेसेज आलाय मला. त्या आता बिझी आहेत म्हणतात, लंच नंतर बोलूया म्हणतात. आय होप त्यांचं काम लवकरात लवकर संपवून जे काही मनात आहे ते मनमोकळेपणाने बोलतील त्या. हो सर, बोलतील बोलतील. सर तुम्हाला लंच टाइम मध्ये सत्य काय ते कळेल, मग खरंच बोलावं लागेल तुमच्याशी. मला तुमच्याबद्दल सगळं कळलंय. सर, सर काय झालं सर? काय आलं सर? काय झालं सर? वर बघा ना. मला कळलंय. काय कळलंय? तुम्हाला ठसका का लागलाय ते. का लागलाय? अरे हे बघा ना, सरांना त्यांच्या बायकोने डब्यात चिठ्ठी दिली आहे. सर वाचून दाखवा ना, चिठ्ठीत काय लिहिलंय. सर काय झालं? सर पाणी. नाही नको, काही नकोय मला, गरज नाही. बाजूला बाजूला बाजूला. पोलिसांना बघून जसा चोर पळतो अगदी तसेच पळाले मिस्टर बोलपट सर. बापरे, बॉडीगार्डला जर सगळं कळलं तर यामिनी मॅडम बद्दलही सगळं कळेल आणि सगळाच प्रॉब्लेम होईल. मॅडम ना सांगायला हवं. काय झालं बोलपट सर? तुम्ही असे अचानक निघून का आलात? नाही, काही नाही. भूक नव्हती का तुम्हाला? हो, भूकच नव्हती. पण सर तुम्ही तर जेवायला बसला होतात, म्हणजे तुम्हाला भूक होती. मग सर त्या चिठ्ठीत काहीतरी भयानक लिहिलं होतं का? तुमच्या बायकोनी. थोडं मीठ कमी आहे, बाकी बरी आहे. ए अजय, अग माझ्या बायकोचा नंबर दे की. तर बोलतो की. हा कसं माझं गोंडच असतंय ते. घे. 96. सर तुम्हाला काही त्रास होतोय का? म्हणजे तसं असेल तर प्लीज सांगा. हा हो, म्हणजे नाही, म्हणजे हो पण सर आपण बोलू. मी आलोच, लगेच आलो. हॅलो. हॅलो युरी. कोण युरी? अग आपली मयुरी. अरे मग मयू म्हण की. अजय म्हणू कोणा. हॅलो, मी आहो बोलतोय. आहो. जे काय बोलायचं ते प्लीज लवकर बोला, मला काम आहेत. काय बोलू? येळेवर पोचलीस का विचार. ए येळेला पोचलीस का ग? हो. हा
पोचली म्हणते पोचली. हे अजय आता नको लागल्यानंतर. हे नाही म्हणते मी. जेवलीस काय विचार? अगं मग असं स्पष्ट बोल की काय तुम्ही. ए जेवलीस का ग? हो हो, मी वेळेवर पोहोचले, मी वेळेवर जेवले. जेवली जेवली जेवली. आता मी ठेवू फोन, मला खरंच काम आहेत. काम आहे म्हणते. जेवणाच्या याला कसलं आलंय का विचार? जेवायच्या याला कसला आलं का विचार. मॅडम त्याला सगळं कळलंय. ओ वाटते तसे प्रश्न विचारत चाललाय तो. बोलपट, तुम्हाला का गप्पा राहता येत नाही? का तुम्ही नेहमी गोंधळ घालून ठेवता? मॅडम मी काहीच केलेलं नाहीये. मॅडम आपण पकडले जाणार, पकडले जाणार. गप 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 गप. Shut up. काहीही बरळू नका, ताबडतोब निघा तिथून, ऐकलं? बरं मला एक सांग, तू ऑफिसात किती वाजता येणार आहेस? हा मला 5 वाजता यायला. आता मी ठेवते फोन. बर मी एक काम करता की मीच तुला ऑफिसात न्यायला येतो. हा आणि हा हा नेटवर्क खराब आहे, उद्याच सिम कार्ड नवीन घेतो. अजय अगं आपल्याला ऑफिसचं नावच माहित नाही. अरे गल्लीच्या बाहेर जी टपरी आहे ना तिथं उभा राहा, तिथनच येते ना ती. आणि येताना तिच्याच पैशाची भेळ खाऊन ये, माझ्यासाठी बियाण. म्हणजे कसं घ्यायला आल्याचा आव आणि पोट भरीचा डाव. आव डाव. ए माझी बॅग दे, मी घरी जातो. पोटात सूज आली माझ्या, मला डॉक्टरकडे जावं लागेल. हा पोटात सूज आली. दे दे, घरी जातो. मी कोणी विचारलं तर सांग जेवलो म्हणून. मी नक्कीच काहीतरी गडबड आहे. रिक्षा 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 रिक्षा. बोलपट सर, काय झालं बोलपट सर? तुम्ही असे अचानक का निघालात? तुम्हाला काही त्रास होतोय का? एवढा घाईघाईत निघालात? तसं काही असेल तर सांगा ना, आपण सरांशी बोलूया. नको, आपण एक काम करू, आपण सरांशीच बोलूया. चला चला. बस बस झालं नाटक. मला माहिती आहे तुला सगळं कळलंय. ती चिठ्ठी तूच ठेवलीस ना माझ्या डब्यात मुद्दाम. आणि मी एक सांगतो तुला, मी काहीही केलेलं नाहीये. माझा त्या हाराशी काही संबंध नाहीये. पण सर, मी फक्त मला समजलं असं बोललो होतो. मी हाराबद्दल काहीच बोललो नव्हतो. पण तुम्ही आता हाराबद्दल बोलताय म्हणजे नक्कीच तुमचा त्या हाराशी काहीतरी संबंध आहे. हो ना बोलपट सर? तुमचा त्या हाराशी काहीतरी संबंध आहे ना? काहीही नाही. मी खरं सांगतोय, मला हार वगैरे काही नकोय. मला कोणताही दागिना नकोय. प्लीज मला माफ कर. माझा दोष नाहीये यात. हे सगळं सांगण्यावरून केलंय. सांगण्यावरून? कोणाच्या सांगण्यावरून केलंय तुम्ही हे सर? आपण राजवीर सरांशी बोलूया का? बोलपट सर, मी काहीतरी विचारतोय तुम्हाला. तुम्ही हे सगळं जोजो मॅमच्या सांगण्यावरून केलंय का? यामिनी मॅडमचं नाव घेतो तर सगळं संपलं. त्यापेक्षा जोजो मॅम बऱ्या. मी विचारतोय काहीतरी. बोलपट सर बोला. हो हो, जोजो मॅडमच्या सांगण्यावरूनच केलंय मी हे सगळं. प्लीज जाऊ दे मला. प्लीज, माझा काही दोष नाही याच्यात. मला नको बोलतो. प्लीज प्लीज मला जाऊ दे. प्लीज प्लीज. हाराचा चोर नक्की कोण आहे ते समजलं. आता पुढे काय करायचं याचा विचार करायला हवा. जोजो मॅमच्या सांगण्यावरून जर का बोलपट सरांनी हे सगळं केलं असेल तर बोलपट सरांना शिक्षा देणं चुकीचं ठरेल. पण यामिनी मॅम आणि जोजो मॅमचे संबंध खूप चांगले आहेत. जर मी यामिनी मॅमना जोजो मॅम बद्दल हे सगळं सांगितलं तर त्या विश्वासच ठेवणार नाही. ते अजून वैतागतील माझ्यावर. काय करू काहीच कळत नाही. मी राजवीर सरांना सांगू का याबद्दल?
वॉरंटी आणि माझा शब्द दोन्ही एकच आहे. इनफॅक्ट मार्केटमध्ये माझ्या शब्दाला जास्त व्हॅल्यू आहे असं मी म्हणेन. तुम्ही टेन्शन घेऊ नका, विश्वास ठेवा माझ्या शब्दावर. बघ ना भाऊसाहेब, काही पर्सनॅलिटीज अशा असतात की त्यांच्या तोंडून जर एखादा शब्द बाहेर पडला तर त्यावर सेकंड डाऊट घ्यायची गरजच लागत नाही. अशाच एका पर्सनॅलिटी बद्दल सांगायचं झालं तर आपल्या मिस मयुरी. तुला सांगतो, मिस मयुरींनी जर मला सांगितलं की हे सोनं आहे तर मी मान्य करेन की खरंच हे सोनं आहे. त्यासाठी त्यांच्याकडे कुठला पुरावा नसेल तरीही चालेल. हो ना? हो बरोबर सर. कसं आहे भाऊसाहेब, त्या क्लायंटलाही आता मी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो की शब्दापेक्षा कोण शब्द देतोय हे जास्त महत्वाचं. याचा अर्थ जोजो बद्दल मयुरी बनूनच मला सरांना सगळं सांगावं लागेल. भाऊसाहेब, मिस मयुरींचं नाव घेतलं आपण आणि मिस मयुरींचा मेसेज आला. आज संध्याकाळी भेटायचं म्हणताय. जाऊ भेटायला? हो हो सर, भेटा ना. नाही नको भाऊसाहेब, उगाच जोजो आणि माझी जोडी लावण्याबद्दल काहीतरी बोलायचं असेल त्यांना. नाही नको, नाहीच जात मी भेटायला. भाऊसाहेब, अरे या मिस मयुरी काय बोलणं ऐकतात की काय? अरे त्यांचा परत एकदा मेसेज आलाय. आजचं भेटणं खूप महत्वाचं आहे असं म्हणताय. ठीक आहे, जातो मी भेटायला. हो, आज मी तुम्हाला जोजो बद्दल सगळं खरं सांगणार. बरं झालं मी राजवीर सरांना जोजो मॅमशी लग्न करायला नाही सांगितलं. जोजो मॅम राजवीर सरांसाठी चांगल्या नाहीयेत. मयुरी, एवढ्या लवकर ते माझ्या आधी तुम्ही पोहोचलात. नक्कीच काहीतरी महत्वाचं सांगायचं असतं. दागिन्याबद्दल सांगायचंय. सर, चहा घेणार का? हो ऑफकोर्स. मिस मयुरी चहा घेणार ना? घ्यावाच लागेल. सर. दादा सर, नेहमीच 2 चहा. हो देते. तुम्ही उभ्या काय आहेत? या ना, या बसा. नाही नको सर, ते मला तुम्हाला सांगायचं होतं. मिस मयुरी, काय झालं मिस मयुरी? आणि तुम्ही ते जोजो बद्दल काय बोलत होता? सर, ते जोजो मॅम तुमच्यासाठी योग्य नाहीयेत. काय? हेच की जोजो मॅम तुमच्यासाठी योग्य नाहीयेत. थँक गॉड मिस मयुरी, फायनली तुम्ही हे बोललात की माझ्यासाठी जोजो योग्य नाही. मला तर वाटलं जाऊन त्या जोजोशी लग्न करा असं सांगताय तुम्ही. मिस मयुरी, जोजो माझ्यासाठी योग्य नाही हे तर मला कळलं, पण मग माझ्यासाठी योग्य जोडीदार कोण आहे हेही मला सांगा ना. ऑफकोर्स मला माहिती आहे तुम्ही नाही सांगा, पण मी तुम्हाला सांगतो मिस मयुरी, माझ्यासाठी योग्य जोडीदार तुम्ही आहात. तुमच्या व्यतिरिक्त माझ्यासाठी अजून कोणी योग्य जोडीदार असूच शकत नाही. युरी, अगं तू इथं आहेस होय? मी त्या टपरीवर उधारी करून आले.
मयुरी अगं ओळख करून दे की आमची. राजवीर सर, हा लाजते ती माझं नाव घ्यायला. मी सांगतो, मी हिचा होणारा नवरा. म्हणजे तुझ्या भाषेत हजबंड.